सत्याचे सामर्थ्य. पूर्वीच्या काळी सुरम्यनगर नावाचे एक समृद्ध नगर होते. त्या नगराचा राजा वीरेंद्रसिंग नावाने प्रसिद्ध होता. राजाने आपल्या शौर्याने अनेक युद्धे जिंकली होती, पण त्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे न्यायप्रियता. राजाच्या दरबारात माधवराव नावाचा एक अत्यंत बुद्धिमान मंत्री होता. त्याच्या सुज्ञ सल्ल्यामुळे नगरात कायदा व सुव्यवस्था टिकून होती. एक अनोखा वाद. एका दिवशी राजाच्या दरबारात दोन शेतकरी आले. त्यांची नावे होती रामभाऊ व गणेशराव. ते दोघे रडत रडत राजाला म्हणाले, रामभाऊ, महाराज, माझ्या शेताच्या कडेला असलेला आंबा माझाच आहे, पण गणेशराव म्हणतात की तो त्यांचा आहे. मी गेली 10 वर्षे त्याचे फळ खातोय. गणेशराव, नाही महाराज, तो झाडाचा मूळ भाग माझ्या शेतात आहे, त्यामुळे झाड माझेच झाले. राजा गोंधळला, पण त्याने प्रकरण माधवराव मंत्री यांच्याकडे सोपवले. मंत्र्याची कसोटी. माधवराव शांतपणे दोघांचे बोलणे ऐकून म्हणाले, उद्याच सकाळी आपण त्या आंब्याच्या झाडाखाली भेटू, तेव्हा न्याय ठरवू. पुढील सकाळी संपूर्ण गाव जमले. मंत्री झाडाकडे पाहून म्हणाले, रामभाऊ, तुम्ही सांगताय की गेली 10 वर्षे तुम्ही फळ खाताय. गणेशराव, तुम्ही म्हणता झाडाची मुळे तुमच्या शेतात आहेत. आता दोघेही एक एक फांदी तोडा आणि जमिनीत रोपा. पाहूया कोणा फांदीला नवा अंकुर फुटतो. दोघांनी फांद्या तोडल्या. रामभाऊच्या हातातील फांदी कोमेजली, तर गणेशरावच्या फांदीतून 2 दिवसांत नवा अंकुर फुटला. सत्य बाहेर येते. मंत्री म्हणाले, ज्याच्या जमिनीत मूळ आहे, झाड त्याचेच. गणेशराव सत्य बोलत होते, पण रामभाऊ, तुम्ही खोटं बोललात. हे ऐकून गावकरी कुजबुजू लागले. पण मंत्री पुढे म्हणाले, रामभाऊ, तुमची चूक गंभीर आहे, पण तुमचे दुःखही खरे आहे. तुम्ही गरीब असल्याने फळ खाऊन पोट भरले, म्हणून शिक्षा तर होईल, पण त्यात करुणाही असेल. राजा आदेश देतो, रामभाऊंना खोटं बोलल्याबद्दल दंड होईल, पण गणेशराव त्यांना दरवर्षी झाडाची काही फळं द्यावीत. कारण झाडाचं सावलीचं सुख व फळाचा आस्वाद हा सर्वांचा हक्क आहे. काही दिवसांनी अकस्मात त्या झाडावर वीज कोसळली. झाड जळून खाक झाले. गणेशराव खूप दुःखी झाले. रामभाऊंनाही अपराधी वाटले. संपूर्ण गावाला धक्का बसला. गावकरी म्हणाले, हे झाड केवळ गणेशरावचं नव्हतं, तर आपलंही होतं. सावलीत बसून आम्ही किती सुख अनुभवले. शेवटचा निरोप. गावात 5 दिवस शोक झाला. पण मग माधवराव म्हणाले, झाड गेलं, पण त्याचं बी अजून आहे. आपण सर्व गावकरी मिळून नवीन आंब्यांची लागवड करूया. एकट्याचं झाड आता सर्वांचं होईल. राजाने संपूर्ण गावात 100 आंब्यांची लागवड केली. काही वर्षांत सुरम्यनगर हिरव्यागार आंब्यांनी बहरलं. कथेमधला बोध. राजा म्हणाला, झाडाप्रमाणेच सत्याचं मूळ खोलवर असतं. खोटं बोलणारा थोडा वेळ जगाला फसवू शकतो, पण सत्य नेहमीच उगवते. आणि दुःखातूनही नवा आरंभ करता येतो, जर आपण एकत्र आलो तर. मूल्य शिकवण. सत्याचं मूळ नेहमी खोल असतं. खोटं कधीच टिकत नाही. दुःख ही शेवट नसून नवा आरंभ असतो. समाजाची खरी ताकद एकतेत आहे.